रनवर्दीच आहे. सामन्याला सुरुवात होते. साहिल लोंगले गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल मॅचला सुरुवात. सनी साडीचा पहिला चेंडू बाहेर निघणारा. लाऊड अपील इथून पाहायला मिळाली होती. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. साहिल लोंगले फ्रंट लाईनला इथे मात्र येत असताना पाहायला मिळतोय. संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. उमरोळी गावामध्ये 2 संघ आहेत. एक क्वालिफाय झाला आहे आणि दुसरा क्वालिफाय होणार का याची चर्चा निश्चित होत असताना पाहायला मिळाली आहे. सनी आणि वैभव रसाळ ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. स्वप्नीलजी मसे आणि अनिकेत आझार यांना विनंती की आपण मंचावरती या. दोन चेंडूचा केस संपलाय. धावफलकावरती धाव अद्याप आलेली पाहायला मिळालेली नाहीये. साहिल लोंगलेची खासियतच आहे ISPL बॉल अर्थात टेप बॉल, ज्याने गेले 2 वर्षांमध्ये सातत्याने ISPL मध्ये गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहिलंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये याचा दबदबा राहिलाय. प्रसादजी कांबरे आणि रुपीजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा उसळी घेणार होता. अमट केला कवसला. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल साईड झालेलाच नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आत आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेतन उभे होते परंतु बॉल साईड न झाल्या कारणास्तव बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. समोरच्या बाजूला टॉवर आणि क्षेत्ररक्षकाच्या या बाबी आपण समजू शकतो. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. स्कोरकार्डवरती 2 पाहायला मिळतात. गोलंदाजी जी ज्या दर्जाची पाहायला मिळाली आहे आणि सातत्याने मग या संघाने आपण पाहिलं तर गोलंदाज जास्तीचे दिलेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल साहिल लोंगले. या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पोकळी निर्माण केली आहे बॅट आणि बॉलमध्ये. सातत्याने आपण पाहिलं तर जिथे धावांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रन्सही आलेल्या नाही आहेत. प्रत्येक फलंदाजाला अगदी अनेक प्रश्न विचारणारे आणि सातत्याने गोलंदाजीतला दर्जा आपण निश्चितच पाहायला मिळाला आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजांच्या कमकुवत बाजू काय आहेत? या गोलंदाजांकडे यॉर्कर आहेत, बाउन्सर आहेत. अगदी सातत्याने स्लोवर वन कटर चांगले राहिले आहेत साहिल लोंगले. पुढचाच बॉल यावेळेला लोअर फुलटोत होता. अपील केली जरूर परंतु बॅटर जास्तीचा शफल झालाय. त्यामुळे साहिल लोंगलेने अपील केली नव्हती. ॲक्शन रिप्ले पहा. शफल झाला होता बॅटर. क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न आणि यशांच्या मधोमध सापडलेलाच नाही आहे. बॉल इतक्या वेगाने येतात ना की फलंदाजाला न उमगणारे आणि न समजणारेच राहिले आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये केवळ 2 आल्यात. पावलेचे षटक. या वेळेला आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे डॉट 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 आणि या निर्धाव चेंडूची मालिका संपण्याचं नावच घेत नाहीये. तिसऱ्या बॉलवरती केवळ आल्या त्या 2 धावफलकावरती बनल्यात त्या 2 धावा. जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना SBCC या टीमने रोखलंय ते जय गावदेवी 11 धोत्रे टीमला 2 धावसंख्येवरती. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. मेहनत करावी लागणार आहे. धावा सहजासहजी मिळणार नाहीत. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके मिळणार नाहीत, धावा बनवाव्या लागतील. ज्या बॅटरने मागील 2 सामन्यामध्ये 110 धावा बनवल्यात तोच अर्थात वैभव रसाळ स्ट्रायकर एंडला आहे. पहिलाच बॉलवरती आक्रमण. चेंडू उंचही गेला परंतु लांब नाही. मागील 2 मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0. महत्वाचा फलंदाज वैभव रसाळ आउट. त्यावेळेला अशा गोष्टी निश्चितच पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये 74, दुसऱ्या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 36 बनवणारा फलंदाज. 2 मॅच मध्ये 110 होत्या
आणि पहिल्याच बॉलवरती इथे बाद झालाय. गणेश घारेने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. कोंडी फोडली. विकेट टेकर गोलंदाज. खरं तर एक वकील झाला असता तर डिवॉर्स स्पेशलिस्ट म्हणून गणेश घारेकडे निश्चित पाहिलं गेलं असतं. जोडी फोडली आहे त्याने. यावेळेचा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पहा सातत्याने ती मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. 2 अक्षरांचं असणारं लक, 2.5 अक्षरांचं असणारं भाग्य, 3 अक्षरांचं असणारं नशीब, 3.5 अक्षरांचं असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द आहे मेहनत. आणि ती मेहनत तुम्हाला इथे करावी लागणार आहे. हा बॉल लोअर फुलटोत होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येतोय. इथे फंबल झालाय. दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅटर आणि किणेक रनआउटच्या स्वरूपामध्ये. लक बाईटची आली एक धाव. 3 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. निलेश आउट. घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो. आज तो घाम गाळायचा आहे, परंतु धोत्रे टीमचे बॅटर इथे धारा तीर्थी पडलेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. फलंदाज मैदान सोडत असताना जणू काय सांगतायत सलीला जायचं. 2 फलंदाज बाद झालेत. 3 धावा धापलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. रन्स आलेले नाही आहेत. पुढचा बॉल. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आलाय. आयाराम आणि गयाराम हजेरी लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. बॅटर तिसरा बाद. 3 ला 3. थँक्यू. सनीजी मसने आपण म्हणतो ना, प्रत्येक टाळ्याला एक चावी असते. प्रत्येक गोलंदाजावरती आपण हवी ठरू शकतो असं नाही की त्याच्यावरती आपण मोठे प्रहार करता येत नाहीत. हा बॉल वळण घेणारा राहिला होता. यष्टिरक्षकाने एक सहज साधा सोपा झेल टिपत असताना आपण पाहिलं. 3 ला 3 आहेत. आता कबड्डीची मॅच चालू आहे, फुटबॉलची की हॉकीची हा प्रश्न पडू लागलाय. 3 ला 3. ज्या संघाने रतनबुवा स्मृती चषकामध्ये जिथे मात्र शिरकाव केला, एकंदरीत सामने जिंकले होते, यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इन टू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. धावा इथूनही मिळाल्या त्या 2. 5 धावा धापलकावरती आहेत. कर्जत क्रिकेटच्या सिरेपेच्या मध्ये आणखीन एक मानाचा तुरा या संघाने रोवलाय आणि तोच SBCC उमरोळी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. एकतर ISPL सारख्या जिथे मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये या संघाने खेळाडू दिला आणि रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील या संघाला आपण पाहिलं होतं. हा बॉल डॉट आला. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती बनला. त्या 5-3 बाळर आउट झाल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. सनी बॅटिंग करतोय. 6 बॉल 2 आणि 2 बॉल 2 वरती किरण जिथे नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. गणेश घारेच्या या षटकामध्ये त्याने विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत 2 धावा खर्च केल्यात. त्या 3. 2 षटक संपलेत. 5 ला 3. थँक्यू. जय शंकर क्रिकेट संघ सांदई. मला वाटतं या स्पर्धेनंतर महाराष्ट्रात आणि मला वाटतं रायगडामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा हा संघ, तालुक्यात कमी परंतु तालुक्याच्या जास्तीच्या बाहेरच्या स्पर्धा निश्चित खेळतो. आणि यावर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरुवात होईल. जास्तीच्या एंट्रीज बाहेरच्या जिथे तालुक्यांमध्ये जाऊन पुन्हा एकदा चांदईकरांना आपण खेळताना पाहणार आहात. बदलापूरची जगन्नाथ पिसेकर स्मृती चषक जिंकली. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंगॉनला. धावा एकेरी दुहेरी केवळ येत असताना आणि इथे मात्र अडचणींमध्ये वाढ. एका मागोमाग एक 9 आलेत. 6 ला 4 आहेत. 6 धावा धापलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेत. भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे. हा बॉल कवचला केला होता. एक्सा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राय जमिनीला गुदगुल्या करत
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आपण देखील व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल येत असताना पाहायला मिळाला होता. 10-4 हाही चेंडू ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला होता. सातत्याने दान पट्टा फिरवावाना त्या रीतीने बाट इथे किरण फिरवत असताना पाहायला मिळालाय. 4 बॉल 6 वरती तो नॉट आउट आहे. मी नुकताच उल्लेख केला होता एखाद्या बेदरलेल्या सशाप्रमाणे या संघातील खेळाडूंची अवस्था झाली आहे. डगआउट ही सुखकारक जागा आहे. आणखीन एक बॅटची आउटसाइड एज धक्का इथे हर्षलने दिलाय आणि 5वा बॅटर आउट होतोय. हर्षलने जणू काही मेसेज दिला बॅटरला या डगआउट कडे जाण्याचा. की ते 1:30-2 वाजताही पाहुणे येतात. माधवजी जोशी साहेबांचे इथे आगमन झालं. प्रकाशजी भागीत यांना विनंती की आपण मंचावरती या. माधव जोशी यांच्याकडून सलग 3 षटकाराला 2000. शेवटचे 2 बॉल राहिले. धाव इथून परत पुन्हा एकदा केवळ 1 येत असताना पाहायला मिळाली आहे. सिंगल घेतली जाते. 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. मनीष आणि आधी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. शेवटचा बॉल या सत्रातील 3 षटकांची मॅच. शेवटचा चेंडू 11-5. शेवटचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणखीन धक्का. 12 या धावसंख्येवरती 6 फलंदाज बाद झालेत. या सत्रामध्ये एकही षटकार पाहायला मिळाला नाही. अपवाद होता तो केवळ एक चौकार पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. धावफलकावरती आहेत त्या 12-13 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. कॅप्टन स्टेजच्या दिशेने या. फक्त कॅप्टन, बाकी कोणी नाही. समीर सर, मला तर असं वाटतं ना की एक मात्र राहील संघ स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान. जास्तही गाव संघ देखील खेळतो, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एकच संघ दिबा पाटीलचा साहेबांच्या नावाने खेळणारा, जो या स्पर्धेमध्ये क्वालिफायर झालेला पाहायला मिळतोय. हे व्यासपीठ तुम्ही पाहताय मान्यवरांच्या उपस्थितीने फुलून गेलेले व्यासपीठ पाहायला मिळत आहे. गेले अनेक वर्षाची परंपरा आहे. JK साहेब, RK साहेब तथा श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईची ही अविरत चालूच असताना पाहायला मिळते आहे. आपण पाहतोय भावी आमदार व सरपंच चषक 2026. त्रिमूर्ती म्हटलं की या स्पर्धेशिवाय विराम नाही खरं म्हणायला गेलं तर. कारण इथे म्हणायला गेलं ना तर त्रिमूर्ती कुठेही असू त्या मैदानाच्या बाहेर, परंतु पारितोषिकांची खैरात काही कमतरतेत येत नाही. या ठिकाणी त्रिमूर्ती कैलासजी कोलंबे, दिनकरजी कोलंबे आणि निवृत्ती बागडे यांच्याकडून जे बॅनर त्यांचे झलकत आहेत मैदानाला, 2 बाजूला 2 बॅनर आहेत. या बॅनरला जर कोणाचा षटकाराचा फटका आला, षटकाराचा फटका जर लागला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज त्या बॅटरला दिलं जाईल. विनंती असेल रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम, त्याच समवेत अनुश्री 11 जय भवानी वावलली टीम आणि त्याच समवेत चेंज द गेम वंजारपाडा, तीनही टीमचे कॅप्टन फक्त व्यासपीठाच्या दिशेने येतील याची नोंद घ्या आपण. चला बॅटर, चला SBCC उमरोली टीम. डॅनी सर, फार आज बऱ्याच दिवसातून डॅनी सरांची बॅटिंग पण मगाशी आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणायला गेलं तर असो, एकत्रित साचा बांधून ठेवणं संघाचा हे फार महत्त्वाचं आहे. आणि विनंती करील या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुरेशजी तुपे, आदरणीय मुकेशजी लबडे,
आदरणीय रुपेशजी जाधव, आदरणीय अमितजी तुपे उपस्थित झाले. त्यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला, बॅटर मैदानात रवाना झाले. टार्गेट तसं म्हणायला गेलं तर मोठं नाहीये, परंतु लो स्कोरिंग मॅच कधी आपण हा रफ अँड टफ होताना जरूर दिसली, परंतु आवाज आपण ऐकणार आहोत जयेश सरांचाच. 13ची आवश्यकता राहिली आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. खरं तर लो स्कोरिंग मॅचेस चांगले होतात आपण म्हणतो, परंतु 18 बॉलमध्ये 13 धावा आणि या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता प्रशस्त असं क्रीडांगण आहे. इथे धावा निश्चित बनताना पाहायला मिळाल्यात. अशा परिस्थितीमध्ये धावा बनवणं बाब अवघड राहणार नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला शरद बुंदाटे आणि त्याच्या साथीला भावेश लोंगले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, तर वैभव रसाळ गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. 2 मॅचमध्ये खोऱ्याने धावा गोळा करणारा फलंदाज या मॅचमध्ये त्याच्यावरती नामुष्की उडावली, तो केवळ 0वरती बाद झाला. आणि पहिल्या मॅचपासून एक आपण इम्पॉर्टंट अनाउन्समेंट केली आहे. जी काही वैयक्तिक पारितोषिकं आहेत ते सुपर 4मध्येच खेळाडूंना दिले जाणार आहेत. फायनलपर्यंत मॅचपर्यंत काउंट केले जाणार आहेत. याच्याकडे आवर्जून लक्ष वेधूयात. अर्थात सुपर 4मध्ये वैभवला जावंच लागेल तरच पारितोषिकं मिळतील. हा लोअर फुलटोच होता, मिस्क्यूड राहिला. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोडक्शन ठेवला. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन कंप्लीट. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. विकेट हॅट्रिक या मॅचमध्ये जर नोंदवली तर माधव शेठ जोशी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. सकारात्मक सुरुवात इथून पाहायला मिळाली. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लो लुक इथून अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वेग प्रचंड या गोलंदाजाकडे. मागील चेंडू फुललेनचा टाकला होता, हा बॅकअप द लाईन ठेवला. वेगामध्ये बदल केला किंवा टप्पाही चांगला ठेवला होता. त्याच कारणास्तव धारा तीर्थी पडलाय फलंदाज भावेश. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. भावेश लोंगले 2 बॉल फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 13चा पाठलाग करायचा आहे. वैभव रसाळ हा एक मात्र गोलंदाज आहे, त्याला गुच्छाने विकेट मिळवावा लागतील. यावेळेला लोड फुलटोल होता. फुलटोल वसूल केला. ऑन साईडला चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हॅलो, थँक्यू डीजे. तुम्हाला संधी मिळणार नाही, परंतु इथे पारितोषिकांची इतकी खैरात आहे की अगदी जे बॅनर त्रिमूर्तींचा लागलाय त्याच्यासाठी त्यांच्या त्रिमूर्तींकडून 500 रुपये षटकाराला आहेतच, परंतु आता अनोखं पारितोषिक पंकज कोलंबेनी लावलंय. त्यांच्या त्या त्रिमूर्तीच्या बॅनरला जर चौकार जरी आला तर 500 आणि षटकार जरी आला तर 1000, म्हणजे एका षटकारासाठी तिथे तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. फुललेनचा बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला. इथूनही एक सिंगल येते. मॅच आता आटोक्यात आली आहे. लक्ष आता दृष्टी शेपात आल्या. 9 बनल्यात. पहिल्या 4 मध्ये 9 बनल्या. एका क्षणाला वाटलं होतं की फाईट देईल तो अर्थातच धोत्रे टीम. 14 बॉल 4ची गरज. केवळ एक फटका हवाय या मॅचचं चित्र विचित्र बनवण्यासाठी. हा बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. रन्सी आला नाही, त्यांनी अगदी त्याच वेळेला थांबवल्या गेल्या नाही आहेत. जिथे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रस्थानी पाहायला मिळाला तो उमरोळी संघ. आणि म्हणून की काय सध्याच्या घडीला चांगलं प्रदर्शन इथे पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फलंदाजी गोलंदाजी तिन्ही आघाड्यांवरती या संघाने आपली नेत्रदीपक कामगिरी केली आहे. हा बॉल सॉफ्ट हँडने हॅशटॅग रिस्पेक्ट दिली बॉलला. इथून एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात येणारे 12 बॉल आणि विजयासाठी केवळ 4ची आवश्यकता. चला, पहिल्या 3 रात्रीतील संघांना आपण इन्व्हाइट करतोय. आणि यस, विनंती असेल पहिल्या रजनीमध्ये ज्यांनी चांगला प्रदर्शनीय खेळ केला ते अनुश्री 11 जय भवानी वावलोली. दुसऱ्या रजनीमध्ये ज्यांनी आपला अप्रतिम खेळ दाखवला ते चेंज द गेम वंजारपणा. आणि तिसऱ्या रजनीमध्ये ज्यांनी आपला खेळ दाखवला ते रोहन 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. 3 संघाचे कॅप्टन आपल्या समवेत या ठिकाणी जोडले जातील. विनंती आहे, 3ही संघाचे कॅप्टन फक्त कॅप्टन येतील. पुन्हा एकदा सांगतोय, आपण या मॅचनंतर चिठ्ठ्याच्या कार्यक्रमांकडे जाणार आहोत, जिथे सांगतो हे 4ही संघ नायक इथे असतील. सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 2 चिठ्ठ्यांमध्ये 1-1 आणि 2-2चा आकडा टाकलेला आहे. ज्याची 1-1 लागेल त्याला पहिली मॅच खेळावी लागेल, 2-2 लागेल त्याला दुसरी मॅच खेळावी लागेल. याची नोंद घ्या, कारण जय सर तुम्हाला हे जरूर सांगेल
की कर्जत तालुक्यात हा अनोखा विक्रम या स्पर्धेने रचला आहे. कर्जत तालुक्यातील 32 टीम या स्पर्धेत खेळल्या गेल्यात आणि 32 टीमचे जागेवरती लॉट्स उडवले गेलेत. अगदी 32 टीम. निवृत्ती बागडे आणि दिनकरजी कोलंबे यांना विनंती की आपण मंचावरती या. कैलास कोलंबे आपली वाट पाहत आहेत. खरं तर चांदई गावाने हा एक मोठा पायंडा क्रिकेटला दिलेला आहे. अलीकडे आपण पाहिलं ना तर ग्रुप वाईज अनेक ठिकाणी स्पर्धा होतात. ABCD ग्रुप बनतात. चांदई टीमने असं केलेलंच नाही. आयोजन करत असताना आपण पाहिलं तर थेट लाईव्ह लॉट्स करण्यात आले. 4ची गरज आहे या सामन्यामध्ये. उमरोळी गाव आता देव पाण्यात ठेवून असेल की उमरोळी आणि उमरोळीची मॅच लागू नये. हा बॉल मॅच फिनिश. सामना संपवला. 10 विकेट राखत असताना एक हाती या सामन्यावरती निर्विवाद वर्चस्व राहिलं HBCC उमरोळी टीमचं आणि 10 विकेट राखत असताना ही मॅच इथे जिंकली. विनंती असेल दिनकरजी कोलंबे आणि त्यासमेत निवृत्ती बागडे यांना की आपण मंचावरती या. या ठिकाणी उत्तम शेठ कोलंबे आणि बाबू घारे आपली वाट पाहत आहेत. विनंती आपण मंचावरती या.